तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आता मी निघालो। काल जो आपल्या गावात पाऊस पडला, म्हणजे काल लिटरली मी पुण्यातून आलो आणि पुण्यातून येतानाच मला तो पाऊस भेटला। तर त्या पावसामुळे आज आपल्या गावात काय वाटोळ झालंय ते बघायला पण जाणार आहोत। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे आणि जर का आपल्या चॅनलवरती नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात। सगळी पावसाची कालची कमाल आहे। सगळं काल पाऊस जो पडला त्याच्यामुळे सगळं झालेलं आहे। वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो की भरपूर भरपूर असेल दगडी वगैरे आलेला आहे। काल गेलेलो पाहिजे रात्री बघायला आम्ही, तर त्याचंच आहे सगळं।
पाईप टाकलाय ना त्याची, हा पाईप टाकताना रोपे खड्डा मारला, खड्ड्याने सगळ्यात पाणी आलं नाही. हा बाल आहे ना, हे पडला आणि तो आता पडणार आहे. सगळी कालच्या पावसाची कामाला आहे. काल जो पाऊस पडला मी जेव्हा संध्याकाळी कालच आलो, त्याच्यामुळे काय तो पाण्याचा ब्लॉगच्या माझ्याकडे छोट्या छोट्या क्लिप आहेत त्या मी ॲड करेन ह्याच ब्लॉगमध्ये. आणि जे म्हणजे एअरटेलची जी लाईन गेलेली त्यातूनच जे म्हणजे वरच्या सड्यावरचं पाणी जे पेरूच्या बऱ्याच आमच्या इथून जातं, तिथे मध्ये मोरी आहे, ती मोरी चोंदलेली, त्याच्यामुळे हे सगळं खाली आले. आणि हा चर बघा केवढा पडला मित्रांनो, प्रत्येक तुम्हाला दाखवतो. लिटरली हा कमी आहे, पण पुढे जो आहे ना तो भरपूर मोठा आहे, जवळजवळ एक पुरुष एवढा चर पडलाय पुढे. तर अजून खाली पण आमच्या अंगणात पण अंगण पूर्ण भरलंय मातीने, ते पण तुम्हाला दाखवतो. एक म्हणजे मित्रांनो पाण्याला इथून पण जायला खाली वाव भेटली, त्याच्यामुळे पाणी जास्त खाली नाही गेलं, नाही तर त्याच्यामुळे पाणी खाली जास्त नाही गेलं, तिकडे पण पाणी, त्याच्यामुळे पाणी रस्त्यावरून जरा पाणी कमी गेलं, तर तो विषय झाला. आणि पुढे पण अर्ध फटकेरोडीत वगैरे पाणी गेलं, त्याच्यामुळे जरा पाण्याचा जो फ्लो होता खाली बाजारात जायचा तो जरा असा कमी होता. पण जेव्हा काल मी लिटरली इथून बाईक घेऊन जात होतो ना, तेव्हा माझे पाय उभे राहत नव्हते, एवढा पाण्याला फोर्स होता इथून जाताना. मित्रांनो पूर्ण एक पुरुष जाईल एवढा तर खड्डा आहे मोठा पुढे पुढे, त्याच्यावरती तर अजून मोठे मोठे खड्डे आहेत आणि रस्ता पण उकरला आहे बघा. मित्रांनो हे बघा केवढं भरलंय, म्हणजे लिटरली आम्हाला इथे बांध घालायला लागला, एवढं पाण्याचं होतं. आणि हे इथं बघा हे पूर्ण भरलं इथं. अजून तुम्हाला आमचं पुढचं अंगण दाखवतो, अंगणात किती चिखल आहे ते दाखवतो तुम्हाला मित्रांनो. म्हणजे इथे जवळजवळ रस्त्याच्या 1.5 फूट उंचावरती माती आली, म्हणजे एवढं आहे बघा. आणि हे बघा आमचं अंगण. बघा मित्रांनो तर असा सगळा विषय आहे. पुढे पण भरपूर झालं काय तुम्हाला इथून एक जस्ट ओव्हरलुक दाखवतो मी. तर मित्रांनो आता हे जे तुम्ही बघितलं हे सगळं कालच्या पावसाची कमाल आहे. आणि पूर्ण सगळं आता ते ग्रामपंचायत वगैरे सगळं साफ करून देणार आहे, त्याला तहसीलदार वगैरे म्हणून ते सगळं बघून नंतर पंचनामा करून असं काहीतरी विषय होणार आहे पुढे. तर आपण करूया ह्या ब्लॉगचा इथेच एंड. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.